कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जर प्रियाचं लग्न दुसरीकडे कुठे झालं ना तर तो पुढचा कोलॅप्स होईल यार। खूप प्रेम करतो तो प्रियावर। प्रिया त्याच्या आयुष्यात आल्यापासून कम्प्लिटली बदललाय तो। हे चांगल्या मुलासारखा वागायला लागलाय। प्रिया त्याच्या आयुष्यातून निघून गेली ना, बऱ्याच आधीसारखा वागायला लागेल, स्वतःला उद्ध्वस्त करून घे। पण काहीतरी केलं पाहिजे यार। त्या प्रिया मॅडम कुणाच्या तरी दुसऱ्याच्या बोटात अंगठी काढणार नाही बघू शकत नाही। पण काय करू, काही करूही शकत नाही ना। तो सर्वात जास्त राग येतोय मला। हा मुलगा कधी इतका मोठा झाला, मुचड झाला, कळलंच नाही। सारखं मी त्याला सांगायचो की प्रीतम जरा जबाबदारी घे, आईचा विचार कर, बिझनेस मध्ये लक्ष घाल, करिअरवर फोकस कर। पण नाही, सतत सतत फक्त स्वतःचा विचार करायचा। आणि आज कधी नव्हे ते इतरांचा विचार करतोय। ओके हो पारू, मला गॅरंटी आहे तो ना या दोन्ही घरात परत काही नवीन प्रॉब्लेम होऊ नये ना म्हणून स्वतःच्या प्रेमाचा त्याग करतोय। हो, तर मला असं वाटतं की मंदिरात जे तू लग्न करत होता करू द्यायला पाहिजे होतं। तिथेही माझ्या शब्दाखातरच थांबला। मला आता असं जेन्युइनली वाटतंय जर प्रियाचं लग्न दुसरीकडे कुठे झालं ना, मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार। आणि परिस्थिती हातातून निघून चालली आहे यार। आपल्याला उद्या काही करून घरी परत जावंच लागणार, आणि इच्छा असूनही आपण प्रीतमसाठी काहीच नाही करू शकतो। तो गोठ्यातच आहे का? झोपलाय का तो? मी बघून येतो झोपलाय की। सर तुम्ही कुठे गेला? प्रीत, हळूहळू तिकडं घरात आवाज जाईल। एकदम आदित्य सर, हो प्रीतम सरांची चप्पल तर इथंच आहे। दादासाहेब मला इथे का आणलंय? तुला चित्त आणला हेच नशीब समज, नाही तर कोठ्यातच उभा चिरला असता तुला। आमच्या दारात उभा राहायची अवकात नाही तुझी, आणि आमच्या बहिणीवर, आमच्या घराच्या इज्जतीवर नजर ठेवतोस तू। चित्ता सोडत नसतोय तुला। दादा, दादा थांब। आता आपण हे करायला नाही आलो इथे, थांब। मग तो भावांना सोडत नसतोय मी।
तुम्हाला काय वाटतं तुमच्या अंगातली ताकद आहे म्हणून तुम्ही वाटेल ते कराल? अहो खरं खोटं जाणून न घेता ते सुद्धा तुमच्यावर हात उचलू शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही, ते गप्प राहिले. कारण प्रिया मॅडम आणि प्रीतम सरांचं प्रेम आहे एकमेकांवर. त्या दोघांचं लगीन व्हावं आणि त्यासाठी आबासाहेबांना तुमचं मन जिंकण्यासाठी आम्ही इथं आलो होतो. हे आमचे नंदी. ते कोण आहेत माहितीये तुम्हाला? करोडपती आहेत ते. लई मोठा माणूस आहे. पारी पण इथं येऊन तुमच्या गोट्यात काम करतायत तर का? तुमच्या बहिणीवर त्यांची वाईट नजर आहे म्हणून? हे आमचे आदित्य सर लई मोठ्या कंपनीचे मालक आहेत. समजा बिझनेस सोडून इथं तुमच्या शेतात पडेल ते काम करतायत का? त्यांच्या बाबासाठी. कारण त्यांना माहित आहे प्रीतम सर आणि प्रिया मॅडम एकमेकांशिवाय कधी बी जगू शकत नाही. दादासाहेब, तुम्ही स्वतःला प्रिया मॅडमचा मोठा भाऊ समजता ना? मग तेव्हा कुठं होता तुम्ही जेव्हा प्रिया मॅडमवर त्या रणजितनं हल्ला गेला? प्रिया मॅडमच्या खंबीरपणे पाठीशी उभे होते ते आमचे प्रीतम सर. भाऊ म्हणून तुम्ही बोलत कधी त्यांच्याशी? तुम्ही त्यांना विचारलं का की त्यांना काय हवंय, त्यांना काय वाटतंय, त्यांना हे लगीन करायचंय का नाही, त्यांच्या मनात दुसरं कोणी आहे का? विचारलं कधी? आई बिना वाढलेली पोर आहे ती. कधी आईची माया दाखवली त्यांच्यावर? प्रताप दादा, आमच्या जर का मनात आलं असतं ना तर सहजपणे आम्ही प्रिया मॅडमने इथनं घेऊन जाऊ शकलो असतो. त्या आमच्या सोबत आल्या सुद्धा असत्या, पण आम्ही तसं नाही केलं. तुमच्या घराण्याच्या इज्जतीसाठी आणि आबासाहेबांच्या शब्दासाठी प्रीतम सरांनी प्रिया मॅडम सोबतच्या लग्नाला नकार दिला. तुम्ही जाऊन विचारा तुमच्या बहिणीला की त्या हे लगीन करून खुश राहणार आहेत का नाही. विचारा. काही झालं ना तरी मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणासोबत कधीच लग्न करणार नाही. जीव आहेस तू आमचा, माझा आणि आबासाहेबांचा. छान आहे समजी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.